आज आपण ज्वारीच्या पिठाचे खमंग कुरकुरीत धिरडे बनवित आहोत. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये, मुलांना टिफिनमध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये पण बनविता येतात. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या पिठाचे धिरडे करण्यासाठी मी इथे अर्धा बाउल ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. अर्धा कप रवा घेतला आहे, त्यामुळे धिरडे खायला कुरकुरीत होतात. थोडं मीठ घालून कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊया. तुम्ही रवाऐवजी तांदूळ पीठ व गहू पीठ बाइंडिंगसाठी वापरू शकता. पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे. गाठी होऊ न देता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे धिरडे झटपट तयार होतात. यात आपण भाज्या टाकणार आहोत. हे बॅटर आपण साईडला असंच ठेवूया. भाज्या तेलावर परतून घ्यायच्या आहेत. तेल छान गरम झालं की मोहरी, जिरे घाला. गॅस कमी करा. आता यामध्ये आपण भाज्या घालायच्या आहेत. सुरुवातीला आपण जिरे, मोहरी टाकल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो भाज्या जास्त शिजवून घ्यायच्या नाही. तिखट, मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. या भाज्या 2 मिनिट शिजवून घ्या आणि भाज्या थंड करून घ्या. या भाज्या तुम्ही कच्च्या पण घालू शकता, पण परतून घेतल्याने धिरडे चविष्ट लागतात. आपल्याला बॅटर थोडं पातळच ठेवायचं आहे, त्यामुळे धिरडे जाळीदार होतात. हे परतून घेतलेल्या भाज्या घालून बॅटर व्यवस्थित परतून घ्या. तव्यावर तेल लावून घ्यायचे आहे. तवा थोडा कडकडीत गरम करून घ्यायचा. अशा प्रकारे कढईने बॅटर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे. कढईने तेल सोडा. पहिले धिरडे केले की नंतरच्या धिरड्याला कमी तेल लागते. आणखी एक धिरडे बनवून घ्यायचा आहे आणि प्रत्येक धिरडे बनवताना पीठ बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर नरम धिरडे हवे असेल तर तुम्ही जास्त बॅटर घालू शकता. जेव्हा पोळी भाजी खायचा कंटाळा येतो तेव्हा अशा प्रकारे धिरडे आपण बनवू शकतो. मुलांना सॉससोबत पण हे धिरडे देऊ शकतो. पौष्टिक आणि हेल्दी अशा प्रकारचे हे धिरडे तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.
हेल्दी खा आणि आनंदी राहा.